Hello students, in last video we have seen the differentiation, and from this topic we have seen exercise 1.1, and we have completed question number 3 up to 10th sum. So let's take next one, 12th sum बघूया आपण. Y is equal to log of 10 cube x sin raised to 4x into x square plus 7 and bracket complete. आता आपण इथं लॉग दिलेला आहे, मेन फंक्शन लॉग आहे, पण आपल्याला माहिती आहे की लॉग m इंटू n इंटू l हे 3 फंक्शन असतील. प्रॉडक्ट आहे, लॉगच्या समोर काय झालेलं आहे, फंक्शनचं प्रॉडक्ट आहे. m हे एक फंक्शन आहे, n हे एक फंक्शन आहे आणि l हे एक फंक्शन आहे. यांचा प्रॉडक्ट झाला असेल तर काय करायचं आपण, लॉग m प्लस लॉग n प्लस लॉग l असं आपण त्यांची ऍडिशन घ्यायची. हा लॉगॅरिथमचा रूल आहे. मग आपण ह्या रूल नुसार बघूया. y इज इक्वल टू लॉग ऑफ 10 क्यूब x sin raised to 4x and x square plus 7 bracket complete. So what will come here, log of 10 cube x प्लस हे प्रॉडक्ट आहे, लॉगॅरिथमचं प्रॉडक्ट असेल तर त्यांची ऍडिशन घ्यायची. लॉग ऑफ साइन रेस टू 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता इथं आपल्याला आणखीन एक रूल बघायचं. y इज इक्वल, सपोज लॉग m रेस टू n आहे, m रेस टू r घेऊया आपण. तर हे r काय करायचं, पुढं आणायचं आणि लॉग m लिहायचं. हे आपण शिकलोय 11th मध्ये. हे r आपण इथं हे लॉग m रेस टू r आहे, तर r पुढं आणायचं आणि लॉग m लिहायचं. मग इथं किती आहे, इंडेक्स 3 आहे. म्हणजे y इज इक्वल टू 3 लॉग tan x प्लस 4 लॉग साइन x प्लस, आता हे नाही आणायचं कारण हे पूर्ण एक फंक्शन आहे, पूर्ण फंक्शनचं पाहिजे, म्हणजे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता आपण डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. सो dy बाय dx इथं 3 लॉग tan x, लॉग x काय डेरिव्हेटिव्ह आहे, y इज इक्वल टू लॉग x, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x. मग पण इथं x आहे, इथं फॉर्म्युल्यात x आहे, पण x च्या ऐवजी काय आलेलं आहे, 1 अपॉन x च्या ऐवजी tan x आले, म्हणून आपण इथं tan x घ्यायचं. पण x सोडून दुसरं फंक्शन आलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे. tan x काय डेरिव्हेटिव्ह, tan x कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, tan x चा. प्लस 4 कॉन्स्टंट तसंच ठेवायचं. आता लॉग x चा काय डेरिव्हेटिव्ह आहे, 1 अपॉन x. मग इथं 1 अपॉन एक्स च्या ऐवजी काय आलेलं आहे, साइन एक्स. पण एक्स सोडून दुसरं फंक्शन आलंय, म्हणून आपण त्याचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एक्सचा कशाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, साइन एक्सचा. प्लस हे प्लस, आणि आता इथे पण तसं करायचं, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. बट दिस इज नॉट एक्स, अल्जेब्रिक फंक्शन. सो फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इट. सो व्हॉट विल कम हिअर, 3 काय आहे, tan x चा डेरिव्हेटिव्ह, sec स्क्वेअर x अपॉन tan x. sec स्क्वेअर x अपॉन tan x प्लस 4 sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x अपॉन sin x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 7 as it is. And what is the derivative of x square, 2x. And what is the derivative of 7? This is a constant function, so its derivative is 0. So what will come here? So 3 sec square x म्हणजे 1 upon cos square x, tan x म्हणजे 1 upon tan x म्हणजे cot x होणार, म्हणजे cos x upon sin x प्लस 4 cos x upon sin x is cot x प्लस
2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. इथे एक कॉस कॅन्सल. सो 3 अपॉन साइन एक्स, 3 अपॉन साइन एक्स कॉस एक्स प्लस 4 कॉट एक्स प्लस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. आता इथं आपल्याला काय पाहिजे, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 2 साइन एक्स कॉस एक्स इज इक्वल टू साइन 2x. पण इथं 2 नाही आहे म्हणून मी इथं 2 घेतला, पण इथं एक्स्ट्राचं घेतलंय म्हणून इथं मल्टिप्लाय केलं. मग किती झाले, 3 2 जा 6 अपॉन साइन 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. सो 6 1 अपॉन साइन एक्स, साइन 2x म्हणजे कोसेक 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. 13th सम बघूया. y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. फर्स्टली आपण बघूया काय फॉर्म्युला आहे ते. 1 मायनस कॉस 2x असेल तर 2 साइन स्क्वेअर एक्स, 2 साइन स्क्वेअर एक्स होणार. आणि 1 प्लस कॉस 2x असेल तर 2 कॉस स्क्वेअर एक्स. हे फॉर्म्युले 11th मध्ये आपण शिकलोय. आता इथं 2 आहे तर इथं त्याच्या हाफ घ्यायचा आहे, इथं 2 आहे तर त्याच्या हाफ घ्यायचा आहे. मग y इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. लक्षात आलं, 1 मायनस कॉस 2x आहे तर 2x आहे तर त्याच्या हाफ इथं आहे. इथं पण 1 प्लस कॉस 2x आहे तर त्याच्या हाफ इथं आहे. म्हणजे लॉग ऑफ रूट 1 मायनस कॉस 3x म्हणजे 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 घ्यायचं अपॉन 2 प्लस असेल की कॉस घ्यायचं, कॉस स्क्वेअर 3x बाय 2. 2 2 कॅन्सल. लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ, आता इथं काय होईल, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर ऑफ 3x बाय 2. हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होते म्हणजे लॉग ऑफ टॅन ऑफ 3x by 2. y is equal to, we are getting simplified function now, so differentiating with respect to x. मग काय होणार, dy by dx. सो लॉगचं फंक्शन डेरिव्हेटिव्ह काय, इफ y is equal to log x, dy by dx काय येतोय 1 upon x. मग इथं लॉग x फॉर्म्युल्यामध्ये इथं काय येणार 1 अपॉन काय आहे एक्सच्या जागी टॅन 3x बाय 2. सो अगेन डिफरन्शिएट इट, टॅन 3x बाय 2. सो व्हॉट विल कम हिअर, 1 अपॉन टॅन 3x बाय 2. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन, y इज इक्वल टू टॅन x, dy by dx is equal to sec square x. tan x फंक्शन डेरिव्हेटिव्ह काय sec square, मग इथं काय येणार sec square 3x by 2. पण हे x नाही आहे म्हणून अगेन डिफरन्शिएट इट 3x by 2. सो 1 अपॉन tan 3x by 2, 3x by 2 sec square 3x by 2 आणि 3 by 2 कॉन्स्टंट तसंच ठेवायचं आणि x चा फक्त डेरिव्हेटिव्ह करायचा, x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता सेक स्क्वेअर म्हणजे हे 3 by 2 इथं लिहिते, सेक स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर 3x by 2 आणि टॅन म्हणजे काय होणार 1 अपॉन टॅन म्हणजे कॉस 3x by 2 अपॉन साइन 3x by 2. 3 by 2 मी इथं लिहिलेलं आहे, हे कॅन्सल होतं एक आणि 2 टाइम्स कॉस 3x by 2 साइन 3x by 2 म्हणजे 3 अपॉन 2 टाइम्स 2 साइन x कॉस x.
काय फॉर्म्युला साइन 2x x चे डबल 2x x x मग इथं साइन 2x मग इथं काय होणार 2 साइन 3x बाय 2 कॉस 3x बाय 2 म्हणजे काय होणार साइन 3x होणार. मग 3 अपॉन साइन 3x सो 3 cosec 3x. What is the answer? 1 upon sine means cosec, but here is a 3x. Come here. Next sum आपण घेऊया 15th sum. Log of square root of 1 minus sine x upon 1 plus sine x. So y is equal to पहिले आपण ह्याला सिम्प्लिफाय करूया म्हणजे रॅशनलाइज करायचं इथं 1 minus sin x upon 1 plus sin x into स्क्वेअर रूट मध्येच करायचं 1 minus sin x ने ह्याला काय करायचं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मग किती होते लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर 1 minus sin x into 1 minus sin x so 1 minus sin x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आता इथं a प्लस बी a मायनस बी तुम्ही शिकलाय हे a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथं किती a म्हणजे 1 प्लस b म्हणजे प्लस b म्हणजे साइन x a प्लस बी a मायनस बी म्हणजे काय होणार 1 मायनस साइन स्क्वेअर x 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर x म्हणजे काय झाले लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन x ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 मायनस साइन स्क्वेअर x म्हणजे कॉस स्क्वेअर x. हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होते y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस साइन x अपॉन कॉस x 1 मायनस साइन x अपॉन कॉस x. आता आपल्याला माहिती आहे रूल लॉग ऑफ m अपॉन n डिव्हिजन आलंय फंक्शनचं तर काय करायचं लॉग m मायनस लॉग n सबस्ट्रॅक्शन करायचं. मग अशी प्रॉडक्ट होता तर आपण ऍडिशन केलं आता इथं डिव्हिजन आहे तर काय करायचं सबस्ट्रॅक्शन. सो y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस साइन x नाही त्याच्या आधी आपण हे नको करायला काय करूया y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 अपॉन कॉस एक्स सेपरेटली डिवाइड करूया साइन एक्स अपॉन कॉस एक्स 1 अपॉन कॉस एक्स साइन एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स log of 1 upon cos x is sec x sin x upon cos x is tan x sec x minus tan x. So what is the derivative y is equal to log x so dy by dx is equal to 1 upon x. So differentiating with respect to x इथं लिहिते मी फार तर differentiating with respect to x काय होणार लॉग एक्स 1 अपॉन एक्स आहे डेरिव्हेटिव्ह. मग इथं काय होणार 1 अपॉन इथं एक्सच्या जागी काय आले ते लिहायचं सेक एक्स मायनस टॅन एक्स बट दिस इज नॉट ओनली एक्स सो फाइंड द डेरिव्हेटिव्ह इट सेक एक्स मायनस टॅन एक्स सेक एक्स मायनस टॅन एक्स सो 1 अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स sec x tan x. What is the derivative of tan x? Sec square x. काय कॉमन निघेल याच्यामधून sec x राहिलं काय ब्रॅकेट मध्ये इथं tan x मायनस sec x अपॉन sec x minus tan x. So can we cancel this? Here is a tan x minus sec x. Here is a sec x minus tan x. So take a minus common. Sec x minus tan x upon sec x minus tan x. Sec x minus tan x. Now this get cancelled. And what is the answer? Minus sec x. What is the answer? I will write here minus sec x. 16th sum y is equal to log of 4 raised to 2x
4 raised to 2x x square plus 5 upon square root of 2x cube minus 4 raised to 3 by 2 raised to 3 by 2. Now I told you if y is equal to ह्याच्यासाठी आपण m घेऊया, सॉरी log of m into n upon l असेल तर काय घ्यायला पाहिजे, log m. हे प्रॉडक्ट असेल तर प्लस लॉग n, हे डिव्हिजन आहे तर मायनस लॉग l. मग त्यानुसार आपण घ्यायचं y इज इक्वल टू लॉग ऑफ, हे प्रॉडक्ट आहे तर काय करायचं, लॉग ऑफ 4 रेज टू 2x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 रेज टू 3 by 2. ह्याच्या सहित आपण घ्यायचं, पण हे खाली आहे म्हणजे हे मायनस लॉग ऑफ, डिव्हिजन असेल तर मायनस घ्यायचं, स्क्वेअर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 रेज टू 3 by 2. हे इंडेक्स ह्याला सुद्धा आहे म्हणून रेज टू 3 by 2. सो लॉग ऑफ 4 रेज टू 2x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 रेज टू 3 by 2 मायनस, आता इथं काय होणार, स्क्वेअर रूट आहे म्हणजे स्क्वेअर रूट काढलं तर आपण कसं लिहायचं, रेज टू 1/2 इंटू हे जो इंडेक्स आहे तो इंटू रेज टू 3 by 2 रेज टू 3 by 2. सो व्हॉट विल कम हिअर, आता काय करायचं बघा, लॉग ऑफ m रेज टू n असेल तर n लॉग m, हा जो इंडेक्स आहे तो पुढे घ्यायचा. मग त्यानुसार y इज इक्वल टू काय होणार, 2x लॉग 4, इंडेक्स पुढे घ्यायचा. इथं सुद्धा प्लस 3 by 2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, आणि पण इथं किती आहे, 3 by 4 आहे म्हणजे मायनस 3 by 4 log of 2x cube minus 4. So differentiating, now we simplified the function. So differentiating with respect to x. So dy by dx is equal to 2x. हे 2 आणि log 4 हे काय आहे, कॉन्स्टंट आहेत म्हणून ते तसंच ठेवायचं. कॉन्स्टंट फंक्शन तसंच, आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती, 1. सो प्लस 3 by 2, हे लॉग आहे तर लॉगच्या पुढे फंक्शन आहे, कॉन्स्टंट नाही आहे, मग लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, y इज इक्वल टू लॉग एक्स, काय येते, dy by dx 1/x. मग इथं काय होणार, 1/x square plus 5, but find the derivative again x square plus 5. Find the derivative of x square plus 5. So minus 3 by 4, again here is a log x असेल तर डेरिव्हेटिव्ह काय, 1/x. So 1/2x cube minus 4, but this is not only x, so find the derivative of 8. So what will come now here, 2 log 4 3 by 2 plus, so 3 by 2 1/x square plus 5. Now what is the derivative of x square, 2x. What is the derivative of 5, 0. Minus 3 by 4 1/2x cube minus 4. Now 2 कॉन्स्टंट आहे ते तसंच ठेवायचं, आणि x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काढायचा 3x स्क्वेअर, 3 पुढे घ्यायचं आणि 1 न इंडेक्स कमी करायचं, आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो काय आता आपण बघूया, dy by dx 2 log 4, हे 2 कॅन्सल, 3x प्लस 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5, हे 2 कॅन्सल, 3 3 जा 9 मायनस 9x स्क्वेअर अपॉन 2x क्यूब मायनस 4, एवढा त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. बघूया 19th सम बघूया, y इज इक्वल टू 25 रेज टू लॉग
sec x to the base 5 minus 16 raised to log of 4 log of tan x to the base 4. So काय करायचं 25 हाऊ टू राईट 5 स्क्वेअर आणि हे तसंच लिहायचं लॉग 5 सेक एक्स टू द बेस 5 मायनस हे 16 हाऊ टू राईट 4 स्क्वेअर सॉरी 2 रेस टू 4 स्क्वेअर सो लॉग ऑफ tan x टू द बेस 4. हे 2 आपण इकडे घ्यायचं 5 रेस टू लॉग ऑफ सेक स्क्वेअर एक्स हे 2 मी कुठे घेतले इकडे बेस 5 तसंच मायनस 4 रेस टू लॉग ऑफ tan स्क्वेअर एक्स लॉगॅरिथमच्या नियमानुसार हे इथं आणायचं 2 आणि बेस 4 ॲज इट इज. आता जेव्हा हे असं असतं तेव्हा याच्यासाठी काय लिहायचं बघा हे 5 आणि इथं बेस 5 सो ते कॅन्सल होते आणि फक्त राहते सेक स्क्वेअर एक्स मायनस इथं सुद्धा 4 रेस टू आणि इथं बेस 4 आहे मग हे कॅन्सल होऊन काय राहणार फक्त tan स्क्वेअर एक्स. sec square x minus tan square x that is the value is 1. This is the constant so derivative of it is 0. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. A table of values of f, g, f dash and g dash of x is given. आपल्याला x आणि f of x, g of x, f dash of x आणि g of x च्या व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत टेबलमध्ये आणि आपल्याला त्यातलं पहिलं सम करायचं आहे इफ r of x is equal to f of g of x find r dash of 2. आता आपण इथं r of x is equal to f of g of x आपल्याला हे गिवन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण r dash of 2 काढायचं आहे. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे r dash of x डिफरन्शिएशन कसं लिहायचं r dash of x. मग कसं करायचं मेन फंक्शन काय आहे f dash of f dash म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे g of x f of x चा डेरिव्हेटिव्ह काय f dash of x मग मी इथं काय लिहिलं f dash of x पण इथं x नाही आहे म्हणून आपण इथं परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा x च्या ऐवजी काय आलेलं आहे g of x मग त्याचा डेरिव्हेटिव्ह g dash of x पण आपल्याला काय करायचं आहे r dash of 2 म्हणजे r dash of 2 x जिथं आहे तिथं काय व्हॅल्यू ठेवायची x ची 2 व्हॅल्यू ठेवायची g dash of 2 f dash of x ची व्हॅल्यू 2 g dash x ची व्हॅल्यू 2 सो f dash g of 2 किती दिलेलं आहे बघायचं g of 2 म्हणजे हे 2x ची व्हॅल्यू इथं 2 घातली तर इथं किती आलं 6 म्हणजे f dash of 6 आणि g dash of 2 किती दिलंय बघा 2 g dash of 2 is 4. मग f dash of 6 किती दिलेलं आहे -4 म्हणजे किती झाले हे -4 into 4 that is -60. सेकंड वन आपल्याला दिलेलं आहे इफ r of कॅपिटल R of x is equal to g of 3 plus f of x find r dash of r find r dash of 4 so आता इथं r of x is equal to g of 3 plus f of x so r dash of x is equal to आता इथं डेरिव्हेटिव्ह काढलाय मग इथं g dash of 3 plus f of x करायचं पण हे x नाही आहे म्हणून परत त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा हे जे फंक्शन आहे त्याचा 3 plus f of x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा त्याचा डॅश 3 plus g dash of म्हणजे याचा आपण काय करूया
हे आपण असं लिहिण्यापेक्षा d/dx ऑफ घेऊया. आणि मग इथं काय होणार, आर पण आपल्याला काय काढायचंय, आर डॅश ऑफ 4. मग आपण इथं आर डॅश ऑफ 4 जी डॅश ऑफ 3. एक्स जिथे आहे तिथं आपण काय लिहायचं, 4 एफ ऑफ 4. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आता 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एफ डॅश ऑफ एक्स लिहायचं. याचा डेरिव्हेटिव्ह किती, एफ डॅश ऑफ एक्स. पण जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 आणि एफ डॅश ऑफ एक्स या जागी आपल्याला काय लिहायचं, 4. मग जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 किती दिलेलं आहे बघा आपल्याला, एफ ऑफ 4 इथं एक्स ची व्हॅल्यू 4 किती आहे, 3. म्हणजे इथं का 3 एफ ऑफ 4 किती दिलेलं आहे आपल्याला, 3. आणि एफ डॅश ऑफ 4 एफ डॅश ऑफ 4 एफ डॅश हे 4 किती, 5. सो राईट हिअर 5. सो जी डॅश ऑफ 6 इंटू 5. जी डॅश ऑफ 6 किती आहे बघूया आपण, हे जी डॅश ऑफ 6 किती आहे, 7. सो हिअर इज 7 इंटू 5 दॅट इज 35. नेक्स्ट आपण बघूया त्यातलंच थर्ड वन. इफ एस ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी मायनस एफ ऑफ एक्स, जी मायनस एफ ऑफ एक्स, फाइंड एस डॅश ऑफ 4. Find s dash of 4. So differentiating with respect to x, so s dash of x, f dash of 9, this is not g, this is a 9 minus f of x, but this is not x, so find the derivative of 9 minus f of x. So what will come, f dash of 9 minus f of x. 9 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट, अलोन कॉन्स्टंट, 0 डेरिव्हेटिव्ह, आणि मायनस एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. पण आपल्याला काय करायचं आहे, एस डॅश ऑफ 4, एस डॅश ऑफ 4. सो एफ डॅश ऑफ 9 एफ ऑफ 4 लिहायचं आपण इथं, 4x च्या जागी 4 लिहायचं सगळीकडे. हे मायनस साइन मी इथं लिहिते, एफ डॅश ऑफ 4. So minus f dash of 9 minus f of 4. f of 4 किती व्हॅल्यू आहे, 3. हे f of 4 किती व्हॅल्यू, 3. So 3 f dash of 4, f dash of 4, f dash of 4 किती व्हॅल्यू, 5. So 5 minus f dash of 6, 9 minus 3 is 6 into 5. f dash of 6, हे f dash of 6 किती, minus 4. So what will come here, minus 4 into 5. हे minus आणि याची व्हॅल्यू minus 4. So it is a 20. घेऊया फिफ्थ. assume that नेक्स्ट आपण फिफ्थ सम घेऊया. assume that f dash of 3 is equal to -1, g dash of 2 is equal to 5, g of 2 is equal to 3, and y is equal to f of g of x. Then find dy by dx at x is equal to 2. So y is equal to, we have given that y is equal to g of x. So differentiating with respect to x, so dy by dx is equal to f dash of g of x. पण इथं x आहे का, नाही. मग again find the derivative of it, that is g dash of x. But we have to find dy by dx at x is equal to 2. x is equal to 2 means x ची व्हॅल्यू किती घ्यायची, 2. So f dash of g of 2 into g dash of 2. पण आपल्याला इथं काय काय व्हॅल्यू दिल्यात बघा, f dash of g of 2, g of 2 किती दिले, 3. So 3
g dash of 2 is 5. आता f dash of 3 किती दिले व्हॅल्यू -1. सो -1 into 5 that is -5. Therefore dy by dx at x is equal to 2 is equal to -5. Sixth sum आपण घेऊया. If h of x is equal to square root of 4f of x plus 3g of x, and here some values have given. F of 1 is equal to 4, g of 1 is equal to 3, f dash of 1 is equal to 3, g dash of 1 is equal to 4. Then find h dash of 1. Now आपण इथं घेऊया. If h of x h of x is equal to square root of 4f of x plus 3g of x. So differentiating with respect to x काय होणार h dash of x. आता इथं फंक्शन कुठलं आहे स्क्वेअर रूट. y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x. काय येतोय डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 1/2 रूट x. मग इथं काय होणार 1/2 रूट x नाही आहे ना इथं. x च्या ऐवजी काय आले ते लिहायचं 4f of x plus 3g of x. But here is not only x, so find the derivative of. Next sum आपण बघूया. If h of x is equal to square root of 4f of x plus 3g of x, and here are some data given. F of 1 is equal to 4, g of 1 is equal to 3, f dash of 1 is equal to 3, g dash of 1 is equal to 4. Then find h dash of 1. Now we have given h of x is equal to square root of 4 of f of x plus 3 of g of x. Differentiating with respect to x. What is the formula? y is equal to square root of x. इथं स्क्वेअर रूट आहे म्हणून मी स्क्वेअर रूट ऑफ x then dy by dx is equal to 1/2 root x. So 1/x इथं आहे तर इथं x आहे म्हणजे इथं 1/2 root x. पण x च्या ऐवजी काय आले ते आपण लिहायचं 4f of x plus 3g of x. But this is not only x, so find the derivative of it again. 4f of x plus 3g of x. Here 1/2 root 4f of x plus 3g of x. काय आलं x च्या जागी ते लिहायचं. But this is not only x, so find the derivative of it again. So what will come 1/2 root 4f of x plus 3g of x. Now what is the derivative of it? 4 constant, keep it as it is. F of x derivative f dash of x plus 3 is constant, so keep it as it is, and g of x derivative of g of x is g dash of x. Now but we have to find what? We have to find h dash of 1. So h dash of 1 is equal to, it means that the value of x, what is the value of x? 1. So 2 root 4 f of 1 plus 3 g of 1 into 4 f dash of 1 plus 3 g dash of 1. Where is x? Put the value of x is 1. So 1/2 root 4. What is the value of f of 1? 4. What is the value of f of 1? Is 4. So 4 plus 3. What is the value of g of 1? 3. So 3. 4. What is the value of f dash of 1? F dash of 1 is 3. So 3 plus 3. And what is the value of g dash of 1? That is 4. Let's calculate all these things. So 1/2, 16 plus 9. So that is 25.
and 12 plus 12, 24. So here is a 12 and 12 by 5. So 16 and this is a 9. So 16 plus 9 is 25. 12 plus 12, that is 24. 2 12s are 24. So 12 and what is the square root of 25? That is 5. So h dash of 1 is equal to 12 by 5. Now next one, 8th one. This is the last sum. Select the appropriate hint from the hint basket and fill up the blank spaces in the following. Now here is given, let f of x is equal to x square plus 5 and g of x is equal to e raised to x plus 3. आता इथं f of g of x व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे f फंक्शन हे आहे आणि एक्सच्या जागी हे एक्स आहे तर इथं एक्स आहे, मग एक्सच्या जागी किती लिहायचं आहे? जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स काय दिलेलं आहे? ई रेस टू एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 करायचं. कसं लिहायचं? एफ ऑफ जी ऑफ एक्स. एक्स आहे इथं एक्स आहे तर एक्स आहे, पण एक्सच्या जागी इथं काय आलेलं आहे? जी ऑफ एक्स. मग जी ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्सच्या जागी लिहायची. मग इथं ब्रॅकेट स्क्वेअर केला तर काय होणार? ई रेस टू 2x ह्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 3 e रेस टू x या दोन्हींचा प्रॉडक्ट त्याची डबल प्लस 3 स्क्वेअर इज 9. सो व्हॉट विल कम हिअर? e रेस टू 2x प्लस 6 e रेस टू x प्लस 9 प्लस 9 here plus 5. So 9 plus 5 is 14. So 9 plus and here plus 5. So 9 plus 5 is 14. Similarly, g of f of x, that is a f of g of x e raised to 2x plus 6 e raised to x plus 14. Now g of f of x we have to find. Now what is a g of x? E raised to x plus 3. So here x जिथं आहे तिथं f of x ची व्हॅल्यू लिहायची. e raised to x च्या ऐवजी काय लिहायचं इथं? x square plus 5 plus 3. Keep it as it is. e raised to x square plus 5 plus 3. Now what is f dash of x काढायचं आपल्याला. f dash of x, f of x is x square plus 5. So f dash of x is 2x. What is the derivative of x square? 2x. And what is the derivative of 5? 0. Now g dash of x, what is the derivative of e raised to x? E raised to x. And derivative of 3 is 0. Now the derivative of f of g of x with respect to x in terms of f and g, म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. ह्याचा e raised to 2x, f of g of x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. काय आहे f of g of x? e raised to 2x plus 6 e raised to x plus 14. मग काय येणार? e raised to 2x, पण हे x नाहीये म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा 2 प्लस 6 कॉन्स्टंट तसंच आणि e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आणि 14 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता इथं काय करायचं? देअरफॉर ह्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त इथं लिहिलेलं आहे आपण 2 e रेस टू x. f ऑफ g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 2 e रेस टू 2x प्लस 6 e रेस टू x. नाऊ व्हॅल्यू किती ठेवायची आहे? x ची व्हॅल्यू 0 ठेवायची. इथं 0 ठेवायची x ची व्हॅल्यू. तर किती येणार व्हॅल्यू इथं x ठेवलं तर? बघा आता इथं x ची व्हॅल्यू 0 ठेवायची. 2 e रेस टू 0 प्लस 6 e रेस टू 0. x ची व्हॅल्यू 0 ठेवायची. किती येते? e रेस टू 0 म्हणजे 1. मग किती झाले हे? 2 प्लस 6 दॅट इज 8. डू यू गेट? नाव नेक्स्ट आपण बघूया द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. किती येणार आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह? याचा डेरिव्हेटिव्ह करायचं. जी ऑफ एफ ऑफ एक्स
ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती ई रेस टू एक्स म्हणजे इथं किती येणार ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 पण हे एक्स नाही आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा 2x एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू 2x आणि इथं 3 आहे 3 चा डेरिव्हेटिव्ह किती 0 म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f ऑफ x इज किती आले आपलं ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू 2x पण x इज इक्वल टू -1 इथं व्हॅल्यू ठेवायची ई रेस टू -1 स्क्वेअर प्लस 5 इंटू 2 इंटू -1 जिथं x आहे तिथं व्हॅल्यू किती ठेवायची -1 सो ई रेस टू -1 चा स्क्वेअर 1 प्लस 5 into minus हे minus 2 into 2 that is -2 so -2 e raised to 6 किती आली व्हॅल्यू -2 e raised to 6 so here our exercise 1.1 is completed. In next video we will see the next point that is a inverse derivative. We will see the inverse derivative. Have a nice day.